नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये. तर असा कसं काय ना, स्वातंत्र्य दिना दिवशी मी आणि आहो निघालो होतो श्रीशाच्या स्कूलवरती मुलांसाठी खाऊ वाटण्यासाठी घेऊन. आणि श्रीशानं खूप छान भाषण केलं होतं, ते आता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. I am very grateful. I am very happy to make Independence Day in the world. Independence of November 1947. Our national flag is Tiranga. We also as a product of our country. Thank you, Jai Maharashtra. व्हेरी गुड. जोरात टाळ्या झाल्या पाहिजे श्रीशासाठी. इयत्ता पहिलीतली विद्यार्थिनी आहे. फक्त 2 महिने आज होतात, बरोबर 15 ऑगस्टला. आणि इंग्रजीमधून खूप छान भाषण केले, कुठेही न चुकता. चांगलं पाठांतर आहे श्रीशासाठी. पुन्हा एकदा जोरात टाळ्या. चला, आणखी छोटे दोस्त कोण येणार? खूप धाडसाने आणि खूप छान भाषण केलं. याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत अगोदर पण एका शॉर्ट्समध्ये शेअर केला आहे. म्हटलं आता फुल व्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करावं. प्रत्येक आईला तिच्या मुलाचं खूप कौतुक असतं, पण तरीही म्हटलं मी श्रीशाचं हे भाषण तुमच्यासोबत शेअर करावं. कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तिकडे कार्यक्रम सुरू असताना ना, शंभूचं इथं छान असं खेळायला चालू होतं आणि खूप भरपूर कार्यक्रम ठेवलं होतं. सगळे मी तुमच्यासोबत थोडे थोडे शेअर करणार. हा मुलांचा डान्स होता, याचं सेपरेट व्हिडिओ ना मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. आणि इकडे शंभूला झोप आली होती, त्याचा झोपायचा टाईम झाला होता, तरी माझ्या बाळानं मला अजिबात दमवलं नाही. थोडं त्याला माती खेळायला सोडलं ना, त्यानं झोप घालवली आणि छान असं खेळायला चालू केलं. त्यामुळं ना मला श्रीशाचं भाषण, डान्स सगळ्या गोष्टी बघायला आल्या बरं का. जोरात टाळ्या झाल्या पाहिजे श्रीशासाठी. श्रीशा टाळ्या वाजव. श्रीशाचे पप्पा आहे तिथे उपस्थित. जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. श्रीशा. यानंतर दुसरे क्रमांक मिळवले समीक्षा. श्रीशानी ना कोणत्याही स्पर्धेत भाग घेतला ना, ती तिथं आउट ऑफ आउट मिळवते. आणि तिच्यासारखीच ह्या शाळेवरती दुसरीही भरपूर मुलं आहेत, हे बघून मला खूप कौतुक वाटलं. आणि श्रीशेच्या मॅडमनी ना त्यांचं कौतुक करण्यासाठी मला पुढं बोलवलं होतं. हे माझं भाग्यच म्हणा. माझ्या मुलींसारखंच त्यांच्याही आईवडिलांना त्यांच्या लेकरांचं कौतुक असेल, आणि त्यांचं कौतुक करायला मलाही संधी भेटली होती. मुलांना बक्षीस वितरण करताना मला पण खूप आनंद झाला होता. खूप छान वाटलं मुलांना बक्षीस देताना. आणि इथं एक खास गोष्ट मला सगळ्यात जास्त आवडली. तिथल्या शाळेच्या शिक्षकांनी ना मुलांसाठी वही, पेन आणि झाडं हे बक्षिसासाठी ठेवलं होतं. खूप छान नियोजन होतं त्यांचं, आणि त्यांनी याच्या पाठीमागणे खूप छान संदेश दिला होता. खूप आवडली मला ही गोष्ट. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल ना, तर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का. लाईक, शेअर आणि कमेंट देत राहा. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.